नेक्स्ट आहे भारतातील वाहतूक. आकृती 9.10 व 9.11च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत? आता राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे भारत देश. तर सूचीवरून पण आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी बंदरे आहेत म्हणजे जलमार्ग पण आहेत. उत्तर दक्षिण महामार्ग आणि पूर्व पश्चिम महामार्ग दाखवला आहे. तर यावरून लक्षात येतं की रस्ते मार्ग आहेत. त्यानंतर रेल्वे जी आहे त्याचा विस्तार आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे लोहमार्ग आणि राष्ट्रीय विमानतळ जर पाहिली तर ती सुद्धा भरपूर आहेत भारतात. त्याच्यामुळं हवाई मार्ग हे सर्व प्रकार नकाशामध्ये आहेत. कोणत्या भागात रस्ते मार्गांची घनता जास्त आहे? आता मॅप जर केअरफुली पाहिला आपण तर आपल्या लक्षात येईल की मध्य भारतात थोडं कमी आहे, पण उत्तर आणि दक्षिण आहे की नाही या भागात जर पाहिला आपण तर रस्ते मार्गाची घनता थोडीशी कशी आहे, जास्त आहे. कोणत्या भागात लोहमार्गाचे दाट जाळे आढळते? आता लोहमार्ग जर पाहिला आपण लोहमार्ग जर पाहिले आपण तर त्याचं सुद्धा दाट जाळं जर पाहिलं आपण तर उत्तर भारतामध्ये जास्त आहे आहे की नाही. चंदीगड, सहारनपूर, लखनौ इथं जर पाहिलं आपण थोडं दिल्लीजवळ दाट जाळं आहे लोहमार्गाचं. महत्त्वाची 5 बंदरे आणि 5 विमानतळांची नावे लिहा. आता बंदरे जर पाहिलं आपण तर ते किनारपट्टी लगत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई असेल, केरळमधलं कोची, तामिळनाडूची राजधानी आपलं चेन्नई शहर असेल, त्यानंतर विशाखापट्टणम, तिरुवनंतपुरम पण आहे, त्यानंतर कोलकाता आहे. ओके, ही सर्व महत्त्वाची बंदर आहेत. भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गांची जाळे विरळ आहे? 5 विमानतळ राहिले का? विमानतळ जर पाहिले आपण तर भरपूर आहेत. त्यामध्ये अहमदाबाद, मुंबई आहे की नाही, दिल्ली हे प्रमुख आहे. कलकत्ताचं हावडा असेल, चेन्नई असेल, बंगळुरू असेल, ओके, तिरुवनंतपुरम. ओके. भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गांची जाळे विरळ आहे, त्याचे कारण काय असावे? आता भारताचा अतिउत्तर जर भाग पाहिला आपण शिमला, लेह, श्रीनगर त्याच्यावरचा भाग जर पाहिला आणि ईशान्येकडचा जर भाग पाहिला आहे की नाही, गुवाहाटी वगैरे, ओके, तर अतिउत्तर आणि ईशान्येकडे भागात वाहतूक मार्गाची जाळे थोडंसं विरळ आहे. ओके. आणि भारताच्या अतिउत्तर भागात आणि ईशान्येकडे कोणती रांग आहे? हिमालय पर्वतरांग आहे. आपण प्राकृतिक रचनेमध्ये पाहिलेलं आहे. आणि हिमालय पर्वतरांग असल्यामुळं त्या भागामध्ये वाहतुकीच्या मार्गाची जाळे कशी असावी? विरळ असावी. त्यानंतर आहे भौगोलिक स्पष्टीकरण. भारतात ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्गाचे व रस्ते वाहतुकीचे जाळे दाट आहे. आता जरी उत्तर आणि ईशान्य भागात कमी जाळं असेल, मात्र ब्राझील देशाच्या तुलनेत जर पाहिलं आपण तर लोहमार्ग आणि रस्ते वाहतुकीचे जी जाळे आहेत ते भारतामध्ये थोडंसं दाट आहे, म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की लोकसंख्या जी आहे ही आपल्या पूर्ण भारतामध्ये पसरलेली आहे. ओके. रस्ते मार्गाने दरवर्षी सुमारे 85% प्रवासी वाहतूक आणि 70% माल वाहतूक होत असते. आणि यामध्ये सर्वात जास्त वाहतूक जर पाहिली आपण तर कशाद्वारे आहे? रस्तेद्वारे आहे. मग ते महामार्ग असतील, राज्यमार्ग असतील. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आपण तो वाहतूक 2 प्रकारची असते. एक असते प्रवासी वाहतूक आणि दुसरी असते माल वाहतूक. तर प्रवासी वाहतूक जी आहे 85% रस्ते मार्गाने होते आणि माल वाहतूक जी आहे ही 70% जवळपास रस्ते मार्गाने होत असते. लोहमार्गांच्या विकासामुळे प्रवासी व माल वाहतूक सुलभ झाली आहे. आणि त्यातही आपल्या भारतात जे आहे ज्या ज्या भागामध्ये रेल्वे असेल तिथं लोहमार्गाला पसंती आहे. ओके. आणि लोहमार्गाच्या विकासामुळे प्रवासी आणि माल वाहतूक ही थोडीशी सुलभ झालेली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गांचे योगदान महत्त्वाचे आहे. आणि इंडियन रेल्वे हे की नाही जर पाहिलं आपण तर जे आपलं देशाचं उत्पन्न असतं त्यामध्ये याचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणजे भारताची जी अर्थव्यवस्था आहे
त्या वाढीमध्ये लोहमार्ग योगदान देतं. भारतात लोहमार्ग नेहमीच प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन राहिले आहे. आणि लोहमार्गानं कसं आहे, जास्त अंतरापर्यंत प्रवास कमी वेळेमध्ये आणि ते न थकता, आहे की नाही. त्यातही आज जर पाहिलं आपण तर रिझर्वेशन, AC रिझर्वेशन आहे ना, असं काय आलं आहे की ज्याच्यामुळं वाहतुकीचं प्रमुख साधन आपण नेहमी लोहमार्गाला मानत आलेलो आहे. भारताच्या मध्य भागात ईशान्येकडील राज्यात आणि राजस्थानमध्ये लोहमार्गांचे जाळे विरळ आढळते. आता लोहमार्ग कमी कोणत्या भागामध्ये आहे, तर मॅप जर पाहिला आपण तर भारताच्या मध्य भागात असेल आणि ईशान्येकडची जी राज्ये आहेत, त्रिपुरा आहे ना, मेघालय, मिझोरम, तर या राज्याकडे. आणि राजस्थानमध्ये जर पाहिलं आपण तर वाळवंटी प्रदेश आहे. मग त्याही राज्यामध्ये थोडं लोहमार्गाचं जाळं कमी प्रमाणात आहे, विरळ आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे दाट जाळे आहे. आणि आपण उत्तर भारतीय मैदान जो आहे, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश जो प्रदेश पाहिला होता, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये लोहमार्गाचे जे जाळे आहेत ते थोडेसे दाट, म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात लोहमार्ग तिथं आहेत. ज्या देशाचा विस्तार अधिक असतो त्या देशाचे दूरचे अंतर पार करण्यासाठी लोहमार्गांचे महत्त्व जास्त असते. आणि सांगितलं मी की आपल्या देशाचा विस्तार जर पाहिला आपण, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण उत्तर हा बराच आहे. आणि विस्तार जर देशाचा जास्त असेल आणि दूरचं अंतर जर पार करायचं असेल तर त्या ठिकाणी महत्त्व कशाला येतं, लोहमार्गाला. जलमार्ग हे वाहतुकीचे स्वस्त साधन आहे. आता वाहतुकीचं आणखीन एक स्वस्त साधन म्हणजे जलमार्ग. देशाच्या एकूण वाहतूक मार्गात अंतर्गत जलमार्गाचा वाटा फक्त 1% आहे. आता एकूण देशाचे आपण वाहतूक मार्ग जर पाहिले तर देशांतर्गत, तर त्यामध्ये जलमार्गाचा वाटा फक्त किती आहे, 1% आहे. यामध्ये नद्या, कालवे, खाड्या आणि जलसाठे इत्यादींचा समावेश होतो. आणि जलमार्गासाठी म्हणजे देशांतर्गत आपण नद्या, कालवे, खाड्या आणि जलसाठे यांचा समावेश यामध्ये होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी सुमारे 95% व्यापार सागरी मार्गाने होतो. पण असं जरी असेल, मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार जर पाहिला तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा आपण कोणत्या मार्गाने करतो, सागरी मार्गाने करतो. आणि यामध्ये व्यापार जर पाहिला आपण तर 95% जो बिझनेस आहे हा आपला सागरी मार्गाने होतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय देशाचा मुख्य भूभाग आणि बेटांदरम्यान वाहतुकीसाठी जलमार्गांचा उपयोग होतो. आता ही जी बेटं पाहिली आपण, ठीक आहे नाही, मुंबई असेल, तिरुवनंतपुरम, चेन्नई, विशाखापट्टणम, तर आंतरराष्ट्रीय व्यापार तर होतोच, पण त्याशिवाय देशाचा मुख्य भूभाग आणि बेटादरम्यान जी वाहतूक आहे त्या वाहतुकीसाठी सुद्धा जलमार्गाचा काय होतो, उपयोग होतो. कारण अंदमान निकोबार बेट आहे, लक्षद्वीप आहे, ओके, तर अशा ठिकाणी आपण डेफिनेटली जलवाहतुकीचा वापर करतो. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक जास्त विकसित झाली आहे. आता ब्राझील देशाची जर तुलना केली आपण तर त्या तुलनेमध्ये जी हवाई वाहतूक आहे, एअर ट्रान्सपोर्टिंग, तर ही भारतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जर पाहिलं आपण आंतरराष्ट्रीय वाहतूक तर ही जास्त विकसित आहे. देशातील तसेच अंतर्गत हवाई मार्गांचा वापरही वाढत आहे. आणि देशांतर्गत असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर तर दोन्ही ठिकाणी हवाई मार्गाचा जो वापर आहे तो काय होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे. आज आपण जर पाहिलं समजा तर ज्यांचं उत्पन्न चांगलं असेल, आता रेल्वे आहे समजा, रेल्वेनं आपण रिझर्वेशननं जर आपल्या राजधानीला गेलो तर जवळपास 2 ते 2,500 लागतात. आणि एअरलाईन्सनं जर गेलो 5,000 लागतात. ठीक आहे, रक्कम दुप्पट लागायली, AC ना, परंतु 24 तासात रेल्वे नेत असेल तर 1 तासात 2 तासात आपल्याला काय नेतो, एअरलाईन्स नेते. म्हणजे देशांतर्गत सुद्धा काय झालं आहे, हवाई मार्गाचा वापर झाला आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जर पाहिलं आपण तर भारतानं IT क्षेत्रामध्ये बरीच प्रगती केली आहे. आणि आपले जे लोक आहेत जगातल्या प्रत्येक देशामध्ये आहेतच. आणि तिथले पर्यटन पण विकसित झालेलं आहे. पर्यटन जितका जास्त तितकी हवाई वाहतूक जास्त. त्यानंतर पाहू आपण ब्राझीलमधील संदेशवहन. तुम्हाला माहीत आहेच की ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. आता अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती यामध्ये जर पाहिलं आपण तर ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार कसा आहे, थोडासा जास्त आहे. आकृती 9.12 मध्ये ब्राझीलच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील स्थाने दिली आहेत. या दोन बिंदूंमधील वेळेतील फरकांची गणना मिनिटांमध्ये करा. आता ब्राझीलची जी प्रमाण वेळ आहे
ओके, ही रेड लाईन दाखवली आहे तुम्हाला. परंतु इथं प्रश्न काय विचारला की अति पूर्वेकडील आणि अति पश्चिमेकडील स्थान दिले आहेत, या दोन बिंदूमधील वेळेतील फरकांची गणना मिनिटामध्ये करा. आता जवळपास किती याला डिफरन्स? 3 तासाचा फरक गेला पहा, आहे की नाही. म्हणजे ब्राझीलचा आपण जर अतिपूर्वेकडील भाग जर पाहिला, नासेंटे दो रियामोआ आणि अति पश्चिमेकडील झाला तो, आणि अतिपूर्वेकडील कोणता आहे? पोंटो दो सेक्सास. तर पहा जागतिक प्रमाण वेळेचे किती आहे तो? -5 तास आहे. ओके, आणि इकडे जर पाहिलं तर -2 तास. म्हणजे ब्राझीलच्या स्थानिक वेळेमध्ये किती तास फरक आहे? 3 तासाचा फरक आहे. मग आता मला सांगा, 3 तास आपल्याला माहीत आहे की एक अक्षवृत्त किती मिनिटाचा असतो? 4 मिनिटाचा, है ना. त्या हिशोबाने काय करायचं? कालगणना करायची. कारण 15 अंश म्हणल्यावर किती होईल? 1 तासाचा फरक, आहे की नाही. इथं फरक किती तासाचा यायला? 3 तासाचा. म्हणजे जवळपास किती आहे? 45 अंश रेखावृत्ताचा फरक आहे, है ना. ब्राझीलच्या अतिपूर्वेकडील अतिपश्चिमेकडच्या रेखावृत्तामधला फरक जवळपास किती आहे? 45 अंशाचा आहे. आणि त्याला जर आपण 4ने गुणलं तर ते येईल 180. अर्थातच 3 तासाचा अप्रॉक्सिमेटली फरक आहे. ओके, पाहूया. अतिपश्चिमेकडील नासेंटे दो रियामोआ हे ठिकाण आक्रे राज्यात असून त्याचे स्थान 7 अंश 32 मिनिट 33 सेकंद दक्षिण अक्षांश व 73 अंश 59 मिनिट पश्चिम रेखांशावर आहे. आणि अतिपूर्वेकडील पोंटो दो सेक्सास हे परेबा राज्यातील ठिकाण 7 अंश 9 मिनिट 28 सेकंद दक्षिण अक्षांश 34 अंश 47 मिनिटे पश्चिम रेखांशावर आहे. आता आपण डिफरन्स किती काढला होता? 45चा. आता अप्रॉक्सिमेटली 34 दाखवलं नाही ना पश्चिम रेखावृत्त. 34मध्ये आपण 45 जर ॲड केले तर किती व्हायले ते? किंवा आपण दोघांचा डिफरन्स काढू. 74 धरून येला. 74मधून 34 जर आपण सबस्ट्रेट केले तर किती यायले? 40 यायला. म्हणजे आपण जे काढलं अंदाज 45 अंश रेखावृत्ताचा फरक, तो जवळपास ॲक्युरेट होता आपला. ओके, तर आता एक लक्षात घ्या, दोन्ही ठिकाणचे जे अक्षांश आहे ना, दक्षिण अक्षांश, ते सारखे आहेत पहा, आहे ना. जवळपास 7 अंशच आहे. ठीक आहे, मिनिट आणि सेकंदात फरक असेल. मात्र रेखावृत्तामधला फरक जर पाहिला आपण, आहे की नाही, तर तो जवळपास किती आहे? 45 डिग्रीचा आहे. आणि त्याच्यामुळे अप्रॉक्सिमेटली किती तासाचा फरक आहे? 3 तासाचा फरक आहे स्थानिक वेळेमध्ये. परंतु तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा जे आहे त्यानुसार आपण कालगणना करतो. आणि राहिलं भारताच्या बाबतीत तर मिर्झापूर, अलाहाबाद, आहे ना, तिथून जशी आपली काय गेलेली आहे प्रमाण वेळ जे आहे तिथलं आपण अक्षांश कन्सिडर करतो ना, तर तसं ब्राझीलचं जे आहे तर ती लाईन दाखवलेली आहे, रेड लाईन. ओके, जी ब्राझीलची प्रमाण वेळ शो करते. आकृती 9.12 नकाशाचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. नकाशात किती विभाग केलेले दिसत आहेत? 9.12. आता नकाशामध्ये आपण जर पाहिलं तर 5, -4, -3 आणि -2 असे किती विभाग केले आहेत? 4 विभाग केले दिसत आहेत. हे विभाग कशाचे आहेत? आणि हे विभाग ब्राझीलच्या प्रमाण वेळाचे आहे. जागतिक प्रमाण वेळेच्या मागे याचा अर्थ काय? आता आपल्याला माहिती आहे 0 अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त कन्सिडर करतो आपण, जे ग्रीनिश शेडवून जातं. आता 0 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगाने जागतिक प्रमाण वेळ निश्चित करते. आणि या रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे जे आहे, पश्चिमेकडे जर असेल तर आपण हवर्स काय करतो? मायनस करतो. आणि पूर्वेकडे जर गेलो तर काय करतो? प्लस करतो. जसं की भारत पूर्वेकडे आहे म्हणून 5 hours and 30 minutes आपण ॲड करतो. पण इथे जर पाहिलं आपण तर पश्चिमेकडे असणाऱ्या देशांची वेळ ही जागतिक प्रमाण वेळेच्या कसं आहे? माग आहे. म्हणून त्याला काय करायचं? त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्ट करायचं. ब्राझीलमधील कोणत्या भागातील वेळ इतर विभागांपेक्षा पुढे आहे? आता एक जरी असेल ना तर एक लक्षात घ्या, भारतामध्ये एकच प्रमाण वेळ, पण ब्राझीलमध्ये 4 प्रमाण वेळ. बरं, प्रमाण वेळेच्या तुलनेत 4 भाग आहेत. परंतु प्रमाण वेळ जर आपण
तुलनात्मक केलं, प्रश्न आपल्याला काय विचारला होता की ब्राझीलमधील कोणत्या भागातील वेळ इतर भागापेक्षा पुढे आहे. तर अतिपूर्वेकडे जर पाहिलं आपण तर ती फक्त काय आहे, ऋण 2 तास मागे आहे ना. म्हणजे याचा अर्थ अतिपूर्वेकडील जे भाग आहे ते इतर भागापेक्षा कशी असणार, ती पुढे असणार. कारण जसं पश्चिमेकडे जाऊ आपण तसं आपण मायनसमध्ये जात असतो. ही वेळ इतर विभागांपेक्षा किती मिनिटांनी पुढे आहे? आता ही जी वेळ आहे, आता आपण डिफरन्स किती काढला होता, 3 तासाचा, बरोबर आहे का. आता समजा आपण ऋण 3 तासची तुलना केली तर 60 मिनटं येईल. म्हणजे 60 मिनटापासून ते 5 तास म्हणजे किती मिनटं झाले, 180 मिनटं आहे ना. 3 तासाची 180 म्हणजे 60 मिनटापासून तर 180 मिनटापर्यंत इतका तो फरक आहे. कारण आपल्याला कोणता विभाग विचारला का, इतर विभागापेक्षा विचारलं. म्हणजे हा जो सेकंडवाला आहे याच्यापेक्षा 60, याच्यापेक्षा 120 आणि याच्यापेक्षा 180 मिनिट असे तो अतिपूर्वेकडचा विभाग पुढं आहे. लाल रंगाची ठळक रेषा काय दर्शवते? हां, आता लाल रंगाची जी ठळक रेषा आहे ती ब्राझीलची अधिकृत काय दाखवते, प्रमाणवेळ दाखवते. भारतामध्ये जशी एकच प्रमाणवेळ आहे तशी ब्राझीलची सुद्धा ही प्रमाणवेळ आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. या देशांच्या रेखावृत्ती विस्तारामुळे असे लक्षात येते की अतिपूर्व आणि अतिपश्चिम बिंदूंच्या वेळेतील फरक 168 मिनिटे आहे. आपण अप्रॉक्सिमेटली 180 धरला होता, पण एक्झॅक्ट किती येतो, 168 मिनिटे. आणि त्यांना तासामध्ये कन्वर्ट केलं तर 2 तास 48 मिनिट. त्यामुळे ब्राझीलमध्ये एकूण 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. आणि त्यामुळं ब्राझीलमध्ये देशांतर्गत किती कालविभाग आहेत, 4 प्रमाणवेळा आहेत. देशात वेगवेगळे काल विभाग आहेत. या प्रमाणवेळा ग्रीनिच वेळेच्या अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 तासांनी मागे आहेत. नकाशातील लाल रंगाची ठळक रेषा ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ दर्शवते. ती ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे. म्हणजे देशांतर्गत 4 प्रमाणवेळा जरी असतील, मात्र देशासाठी अधिकृत प्रमाणवेळ जी आहे ती रेषा BRT ही आपल्याला लाल रंगाने दाखवलेली आहे. ओके. आणि जी ग्रीनिच मीन टाईम आहे त्यापेक्षा 2, 3, 4 आणि 5 इतके तास ते मागं आहेत. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर ग्रीनिचची अधिकृत प्रमाणवेळ जर पाहिली आपण तर ती किती तास मागं आहे, 3 तास मागं आहे. ब्राझीलमधील संदेशवहनांचा विकास. ब्राझीलमधील दूरसंचार सेवा अतिशय विकसित आणि कार्यक्षम आहे. आता राहिलं टेलिकम्युनिकेशन फॅसिलिटी, तर ती अतिशय डेव्हलप आहे, विकसित आहे आणि कार्यक्षमसुद्धा आहे. यामध्ये दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो. आता यामध्ये दूरध्वनी, त्यानंतर आपला मोबाईल, भ्रमणध्वनी असेल, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग, दूरदर्शन प्रसारण असेल, त्यानंतर रेडिओ संदर्भात आकाशवाणी प्रसारण, संगणक आणि इंटरनेट, जे की आज खूप एक्स्ट्रीमली यूज होत आहे की नाही. तर या सर्व सेवांचा अतिशय जास्त विकास आहे या देशामध्ये. ब्राझीलमधील 45% पेक्षा अधिक लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत आहे. आणि ब्राझीलमध्ये 45% पेक्षा जास्त लोक आहेत जे कशाचा वापर करतात, इंटरनेटचा. ब्राझीलमधील दक्षिण मध्य भागात दूरसंचार सेवेच्या पायाभूत सुविधा अतिशय आधुनिक आहेत. आणि त्यातल्या त्यात दक्षिण भागामध्ये जर गेलो आपण, दक्षिण आणि मध्य भाग ब्राझीलचा, तिथं जी दूरसंचार सेवा आहे तर त्याच्या ज्या बेसिक फॅसिलिटीज आहे, पायाभूत सुविधा, तर त्या खूप मॉडर्न टाईपच्या आहे, म्हणजे अतिशय कशा आहेत, आधुनिक स्वरूपाच्या आहे. उत्तर आणि वायव्य भागात मात्र या सेवांचा विकास लोकसंख्येअभावी मर्यादित स्वरूपाचा झाला आहे. आणि उत्तर आणि वायव्य भाग जर पाहिला आपण, पुन्हा एकदा ॲमेझॉनच येईल हे की नाही. आणि लोकसंख्या कमी आहे आणि म्हणून मर्यादित स्वरूपात या सेवांचा विकास आहे. प्रदेश रचना, विस्तीर्ण आकार, लोकवस्ती, विरहित प्रदेश, घनदाट वने इत्यादी अडथळ्यांवर मात करून दूरसंचार सेवेचा विस्तार करणे हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला एक आव्हान होते. आणि पहा, प्रदेश रचना, विस्तीर्ण आकार, लोकवस्ती विरहित सुद्धा काही प्रदेश आहे, घनदाट वने, तर हे सगळं अडथळे दूर करून दूरसंचार सेवेचं डेव्हलपमेंट, विस्तार करणं हे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेसमोरचं एक चॅलेंज म्हणजे आव्हान आहे, हे की नाही. कारण आपल्याला माहीत आहे की जिथं लोकवस्ती कमी असेल तिथं कंपन्यांना किंवा देशाला, अर्थव्यवस्थेला जास्त गुंतवणूक करता येत नाही, हे की नाही. अलीकडील काही वर्षात ब्राझीलमधील दूरध्वनी, माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटचा वापर वाढला असून दूरसंचार सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. परंतु रिसेंटली जर पाहिलं आपण तर दूरध्वनी असेल, माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेट
याचा खूप जास्त वापर ब्राझीलमध्ये वाढलेला आहे आणि यामुळं दूरसंचार सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अवकाश तंत्राच्या बाबतीत ब्राझील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करून उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत आहे. आणि राहिलं अवकाश तंत्र, तर या बाबतीत सुद्धा ब्राझीलनं सध्या काय प्रयत्न चालू आहे त्याचे, की स्वदेशी म्हणजे देशांतर्गत जे वैज्ञानिक आहेत त्यांच्या सहाय्यानं उपग्रह डेव्हलप करून आकाशात सोडण्याच्या तयारीत ते आहेत. त्यानंतर आहे भारतीय संदेशवहन. आकृती 9.13च्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. भारतीय मुख्य भूमीच्या अतिपूर्व व अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्तांमधील फरक काढा. तो ब्राझीलच्या तुलनेत किती जास्त किंवा किती कमी आहे ते शोधा. आता रेखावृत्तीय विस्तार काढायचा आपल्याला. ओके, अतिपूर्व आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तातला फरक, तर तो आपण पहिले दुसऱ्या चॅप्टरमध्ये पण पाहिलं होतं. जवळपास हा फरक 29 अंशाचा आहे आणि हा फरक ब्राझीलच्या तुलनेत जर पाहिला आपण तर किती अंशानं कमी आहे, जवळपास 10 अंशानं कमी आहे. भारतीय प्रमाण वेळेचे रेखावृत्त कोणते? तर मिर्झापूर अलाहाबाद शहर जे आहे 82°30' पूर्व रेखावृत्त हे भारतातील प्रमाण वेळेचे रेखावृत्त आहे. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनिच रेखावृत्ताची वेळ यामध्ये अंशात्मक व कालात्मक फरक किती आहे? तर अंशात्मक फरक सांगितलं आपण, त्यांच्या 82°30' आहे पुढं आहोत है ना, 30 मिनिटे, आणि फरक तर माहिती आहे आपल्याला +530 है ना, 5 तास आणि 30 मिनिटं आपण पुढं आहोत त्यांच्यापेक्षा. भारतात स्थानिक वेळा किती आहेत? आणि भारतामध्ये स्थानिक वेळ जर पाहिली तर एकच आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. भारताचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. तर ब्राझीलप्रमाणे भारताचा सुद्धा रेखावृत्तीय विस्तार बराच आहे. आताच पाहिला आपण की अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तातला फरक हा जवळपास 29 अंशाचा आहे. भारतातील अतिपूर्व व अतिपश्चिम टोकावरील रेखावृत्तामधील वेळेचा फरक सुमारे 120 मिनिटांचा आहे. आता 29 म्हणजे 30 झालं आणि 30ला 4 जर गुणलं आपण तर जवळपास किती आहे, 120 मिनिटाचा. परंतु भारतात एकच प्रमाण वेळ मानली जाते. पण प्रमाण वेळ भारतामध्ये एकच आहे. भारतीय प्रमाण वेळेसाठी 82°30' पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे. आणि भारताची जी प्रमाण वेळ आहे ज्याला आपण इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणतो IST, तर ती कशावर निश्चित केली आहे आपण, 82°30' पूर्व रेखावृत्त यानुसार निश्चित केलेली आहे. हे रेखावृत्त अलाहाबाद शहराजवळून जाते. आणि हे जे 82°30' पूर्व रेखावृत्त आहे हे मिर्झापूर अलाहाबाद या शहराजवळून जातं. भारतीय प्रमाण वेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. आणि प्रमाण वेळ ही +530 आहे. ओके. भारतातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. आणि भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यम जर पाहिलं आपण तर 2G वरून 3G नंतर 4G ने आता आपण 5G म्हणजे अतिवेगानं वाढणारं हे क्षेत्र आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाच्या युगात संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट अशा डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे हे क्षेत्र अधिक वेगाने विस्तारत आहे. आणि आज जर पाहिलं आपण तर ऑनलाईन बिझनेस, ऑनलाईन सगळं काही ऑनलाईन होत आहे की नाही, त्याच्यामुळे क्षेत्र जास्त विकसित होत चाललं आहे. भारत हा सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश बनला आहे. आणि सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणारा देश कोणता असेल तर तो आपला भारत देश आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेले उपग्रह व उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांच्या वापरामुळे या क्षेत्रात भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल झाला आहे. आणि विशेष म्हणजे की स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे आपले जे इस्रो आहे यांनी अनेक उपग्रह आणि उपग्रह प्रक्षेपण तंत्र याच्या वापरामुळं बरंच डेव्हलपमेंट केले, म्हणून भारताचा भविष्यकाळ कसा आहे, उज्ज्वल आहे. माहीत आहे का तुम्हाला? इस्रो भारतीय अवकाश संशोधन संस्था भारतातील अवकाश संशोधनासंबंधीचे उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. आता सांगितलं मी, हे की नाही, जे सॅटेलाईट लॉन्चिंग आहे तो प्रोग्राम आपला इस्रोद्वारे होतो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आजपर्यंत इस्रोने उपग्रह प्रक्षेपणात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. आणि रिसेंटली जर पाहिलं आपण चंद्रयान-2 हे की नाही, तर अनेक उपक्रम इस्रोने उपग्रह प्रक्षेपणात इस्रोचा महत्त्वाचा रोल आहे.
ब्राझीलमध्ये ब्राझिलियन अवकाश एजन्सीच्या देखरेखीखाली देशाच्या अवकाश संशोधनाचा कार्यक्रम राबवला जातो. आता जसं भारतामध्ये इस्रो आहे तसं ब्राझीलमध्ये जी एजन्सी आहे तिचं नाव आहे ब्राझिलियन अवकाश एजन्सी. आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन ब्राझीलमधील अवकाश संशोधन कार्यक्रमाचे धोरण आखले जात आहे. आणि आधुनिक आणि विकसित तंत्रज्ञान जे आहे तर याची जोड देऊन ब्राझीलमध्ये अवकाश संशोधन कार्यक्रमाचे धोरण आखले जात आहे. आपण पाहिलं की ते स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेले जे उपग्रह आहेत ते लॉन्च करण्याचे काय ते तयारीत आहे. प्रारंभी ब्राझील हा देश अवकाश संशोधनासाठी संयुक्त संस्थाने या देशावर अधिक अवलंबून होता, परंतु अलीकडे चीन, भारत, रशिया आणि युक्रेन या देशांचे सहकार्य घेत आहेत. सुरुवातीला ब्राझीलनं कोणाची मदत घेतली? USA म्हणजे संयुक्त संस्थाने अमेरिकेची. परंतु अलीकडे जर पाहिलं तर चीन असेल, भारत, रशिया आणि युक्रेन या देशांचे सहकार्य ब्राझील घेत आहे.